आज इंग्लिश मीडियम पाईनवूड इंग्लिश मीडियम स्कूल पाचगणी येथे ना एक प्रकारचं म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नावाखाली पिळवणूक केली जाते पालकांची. आणि एक प्रकारची खंडणी मागितली जाते. जर पालकांना आपल्या पाल्यांना तिथं ठेवायचं नाहीये, म्हणजे काढायचंय त्या शाळेतून मुला, तर मुलाच्या शाळेतून काढण्यासाठी 50,000ची मागणी पालकांकडे केलेली आहे. आणि आपण मागच्या वर्षी म्हणजे 19/7/2025 आपण एक म्हणजे आयुक्तांकडे मागणी केली होती की ह्या शाळेची मान्यता रद्द करावी म्हणून. शिक्षक अपुरे आहेत तिथं, शिवाय कोणत्याही चांगल्या प्रकारचं शिक्षण तिथं दिलं जात नाही. आता परवा जी शिक्षकांनी पाहणी केली, प्रत्येक शाळेत जाऊन जे पाहणी झाली, त्या पाहणीच्या वेळेस सुद्धा अधिकारी तिथे गेले होते. तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा 1.5-2 तास त्या प्राचार्यांनी बाहेर उभं केलं. आणि अतिशय म्हणजे घाणेरड्या प्रकारची वागणूक पोरांना दिली जातीये. पोरांचे आई वडील म्हणजे ही मुलाची आई आहे, त्यांच्या मुलावरती घाणेरडे आरोप केले जेव्हा ते मागायला गेले की दाखला द्या, आमच्या पोराची शाळेत तिथं ठेवायचं नाहीये. तर त्यांच्या सोबत नेलेल्या 4 लोकांना त्यांनी हे सांगितलं की ह्यांच्या पोराची वागणूक घाणेरड्या प्रकारची आहे. मग तुम्हाला जर माहित आहे पोरग घाणेरडं आहे, तर तुम्ही त्या शाळेत ठेवण्यासाठी एवढी 50-50 हजाराची खंडणी कशासाठी मागताय? आणि म्हणे आमचा जार आहे, आमच्याकडे जार दाखवा म्हटलं तर दाखवत नाहीयेत. आणि सांगतायत की आम्ही तुम्हाला ठेवायचं असलं तर आमच्या शाळेत ठेवा, नाहीतर आम्ही पोराचा दाखला देणार नाही. आता हे कोणत्या प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे तेच कळत नाहीये. की आई वडिलांचं जर असेल म्हणणं तर ते पोरांना शाळेतून काढू शकतात. आणि 1 वर्षापूर्वी मान्यता रद्द व्हावी म्हणून असं त्यांची मागणी केलेली आहे, तरी त्याची सुद्धा कोणत्याही प्रकारे अजून दखल घेतलेली गेलेली नाहीये. त्याची दखल घ्यावी म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले. तसंच आता आम्ही CO मॅडमला सुद्धा भेटणार आहोत. ह्याच्या लवकर शिक्षण अधिकाऱ्यांना काय भेटलं? शिक्षण अधिकाऱ्यांना भेटणं झालंय. शिक्षण अधिकाऱ्यांनी तोच प्रस्ताव म्हणजे अहवाल वरती पाठवलेला आहे मुंबईला. पण त्यात म्हणजे कोल्हापूर बोर्डला पाठवलाय, पुणे बोर्डला पाठवलाय, पण त्याची अजून कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही किंवा आमच्यापर्यंत म्हणजे पालकांपर्यंत कुठलेही ते झालेले नाही. मान्यता 7 दिवसात रद्द करू असं शिक्षण अधिकाऱ्यांनी लेटर आपल्याला दिलेलं आहे. ते लेटर दाखवत आहे मी तुम्हाला. आणि 7 दिवसात द्यावं अशी ही केली होती, मागणी केली होती. परंतु अद्यापही त्याची मान्यता रद्द झालेली नाही. एकूण किती विद्यार्थी आता त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत? पडताळणीला जेव्हा अधिकारी आले ना, त्यांना सुद्धा येऊन दिलं नाही. मी स्वतः तिथं जाऊन बघितलं. मी जेव्हा गेली तेव्हा एका वर्गात 1 ते 2 स्टुडंट बसलेले होते आणि स्टुडंट आरामात झोपलेले होते. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि शिक्षक उभा होत्या. तिथलं फूड टेस्ट केलं, फूडही कोणत्याही चांगल्या प्रकारचं फूड नाहीये तिथे. आणि बोर्डिंग स्कूल आहे ते. साधारण किती फी आकारली जाते? काय फी ह्यांच्याकडून 1,80,000 घेतलेली आहे वर्षाची फी. त्याच्यानंतर आता जेव्हा ह्यांनी मुलगा नाही ठेवायचा तिथं म्हणल्यानंतर 50,000ची मागणी केली. 50,000 तुम्ही दिले तर आम्ही तुम्हाला दाखला देऊ, अन्यथा दाखला दिला जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि 1ली ते 8वी चला त्यांच्या बोर्ड प्रमाणे नसेल, इंग्लिश 1 आणि इंग्लिश 2, जर इंग्लिश 1 इंग्लिश 2चा जर गेलेला असेल विषय तर तुम्ही फेल करू शकता. पण जर इंग्लिश 1 किंवा इंग्लिश 2 मधला एकही विषय गेलेला नसेल तर मुलाला म्हणजे नियमाप्रमाणे शासकीय त्या मुलाला नापास करण्याचे कुठलेही आदेश नाहीये. तरी सुद्धा त्यांनी मुलाला नापास केलं का, तर आता आपल्या शाळेतून मुलगा काढून घेतायत म्हणून. असे किती रुपये जे पैसे आहेत ते मागितले जातात? 50,000ची त्यांनी सरळ समोर मागणी केलेली आहे. 50,000 द्या आणि मुलाचा दाखला घेऊन जा. पण अशी मागणी का केली जाते? पण ते म्हणे माझा म्हणजे हम करे सो कायदा, माझा रूल आहे, आम्ही आमची अटी ज्या टाकलेल्या आहेत त्या अटी सुद्धा मी म्हणते केली असेल, पालकांनी सही केली असेल. कुठलेही पालक जातात, मुलं बाबा चांगले रिव्ह्यू बघून ह्यांनी तिथं ऍडमिशन घेतलं होतं. तर त्या रिव्ह्यू मध्ये त्यांनी आपलं सगळं इंग्लिश मधून नोट आहे, जी नोट आहे ती इंग्लिश मधील. पालक एकदम सर्वसाधारण आहेत, त्यांचे काय एवढे शिक्षण नाहीत की आणि हे त्यांचं पण कायद्यात बसतं की त्यांनी स्वतः सांगितलं पाहिजे
की तुम्ही आज एखाद्या पेपरवरती साईन करून घेताय तर पालकांना कळत नसेल तर तो तुम्ही टॉस वाचून दाखवला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे हा अशा अशा प्रकारचा आहे, तुम्हाला ह्यो मान्य आहे का, तर सही घ्यावी. आता ह्यांना त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं विचारणा केली नव्हती, तरी सुद्धा ह्यांनी सही केली. सही केल्यानंतर आता जेव्हा परवा ह्यांनी दाखल्याची मागणी केली तेव्हा ते सांगतायत की तुम्ही त्यावेळेस सही केली, म्हणजे पालकांना अंधारात ठेवून ते सही घेत आहेत. ओके. आतापर्यंत ही शाळा कितवी पर्यंतची आणि किती येतेपर्यंत घेतली जाते, काय बरं वर्ग आहे? आता 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज पर्यंत आहे. पहिली साधारण खालच्या म्हणजे ज्युनियर केजी, सिनियर केजी, LKG UKG पासून ते ज्युनियर कॉलेज पर्यंत आहे 12वी पर्यंत. ओके, ठीक आहे. नाव सांगा, ते कोणती शाळा आहे पाचगणीतली आणि तुमच्याकडून आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या कशाबद्दल तुमचे पैसे मागितले होते काय? माझं नाव आहे सचिन पांडुरंग दळवी. माझा विद्यार्थी 7वीला पाईनवूड शाळेत निवासी शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं. त्यावेळेला शाळेला ॲडमिशन घेताना चांगल्या गोष्टी सांगून की आम्हाला 10,500 रुपये डिपॉझिट भरा. 10,500 रुपये डिपॉझिट भरल्यानंतर टर्म ऑफ कंडिशनच्या ह्याच्यावर सह्या करा आणि ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये होते. त्याची माहिती न देता आम्हाला नुसत्या म्हणल्या ह्याच्यावर सह्या करा. त्यानुसार आम्ही सह्या केल्या आणि सह्या केल्यानंतर आम्हाला नंतर पुढच्या 6 महिन्यांनी कळालं की इंग्लिशला 4 महिने झाले टीचर शिकवायला नाही. केव्हा माहीत झालं, मुलांना इंग्लिशमध्ये कमी मार्क पडले आणि मी मुलांना म्हटलं की बाबा तुला मार्क कमी म्हणले 4 महिने झाले टीचर नाही. प्रिन्सिपलला विचारायला गेलो, प्रिन्सिपल म्हटले तुम्हाला वाटत असले तर मुलाला काढून घेऊन जाऊ शकता. 6 महिन्यानंतर नंतर ते म्हटले आम्ही टीचर भरती करणार आहे. परत पण नवीन टीचर आले, त्यांना पण त्यांनी पगार दिला नाही, ते पण टीचर सोडून गेले. त्यांचा मागील 5 वर्षाचा रेकॉर्ड असा आहे की आत्तापर्यंत 12 ते 15 टीचर सोडून गेले आणि पहिले 200 विद्यार्थी होते. 200 विद्यार्थीमधनं आता 50 विद्यार्थी राहिले. सर्व विद्यार्थ्यांनी TC माघारी घेतलेला आहे. आत्तापर्यंत अजून 10 पालक लोकांची पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहे, तरी ते TC देत नाही. जाणून बुजून शिक्षकांचे ओरिजिनल कागदपत्र जमा करून त्यांच्याकडून पैसे उखळले जातात. 3-3 महिने त्यांना पगार दिला जात नाही. आतापर्यंत तुमच्याकडून किती पैसे घेतले गेले? आतापर्यंत माझ्याकडून पूर्ण फी 1,69,000 रुपये घेतली. आम्ही पूर्णपणे वेळेवर भरली आणि आता दाखला मागताना ते म्हणते तुम्ही जानेवारीतच दाखला मागायचा. अजून कुठल्याच शाळेचा असा GR नसताना त्यांनी सांगितलं की जानेवारीत दाखला मागायचा, त्याशिवाय तुम्हाला दिला जाणार नाही आणि नंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर 50,000 रुपये तुम्हाला दंड घेतला जाईल. आणि किती अशी विद्यार्थी आहेत आणि पाल्य आहेत त्यांचं असं शोषण केलं जातं का? आतापर्यंत 15 ते 16 पाल्यांचं शोषण केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला 10 पाल्यांचे कंप्लेंट आहेत. आतापर्यंत शिक्षकांचे पण कंप्लेंट आहेत. त्यांना 3-3, 4-4 महिने पगार दिलेला नाही. त्यामुळे शिक्षक लोक सोडून गेलेले आहेत. तुम्ही शाळेला जी फी भरली त्याचे काय पुरावे आपल्याकडे? हां आहे, ओरिजिनल आमच्याकडे पावती आहेत, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे. तर तुमच्या पाल्याचा जो दाखला काय आहे लिव्हिंग सर्टिफिकेट परत नाही दिल्या तर तुमची मागणी काय राहणार आहे आणि तुम्ही कोणाकडे दाद मागणार आहात? तरी आम्हाला जर आमच्या मुलाचा दाखला दिला नाही तर ती शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी. कारण की ती चुकीच्या पद्धतीनं जे नियम लावले ते चुकीच्या पद्धतीने अजूनपर्यंत कुठल्याही शाळेत जानेवारीत दाखला मागितला जात नाही. त्यांनी जानेवारीचा दाखल्याचा नियम लावलेला आहे, जबकी अर्धी शाळा जानेवारीत होते. एप्रिलमध्ये मुलांच्या शाळा परीक्षा संपते त्या. मग जानेवारीत जर तुम्हाला दाखला मागायचा असेल तर पहिल्यांदा दुसऱ्या शाळेतनं दाखल्यासाठी तुम्हाला अर्ज घ्यावा लागतो. जेव्हा शाळा संपते तेव्हाच तो अर्ज दुसऱ्या शाळेतनं भेटतो. तर हा नियम हा चुकीचा पद्धती आहे. हा कुठल्याच शाळेत नियम नाही, फक्त त्याच शाळेत नियम आहे. ठीक.